नारायणाय. मी योग सद्गुरू डॉक्टर प्रसाद देवगिरी. चला तर आज आपण जाणून घेऊया योग सद्गुरू विचारधारामध्ये षड्रिपूवर केली मात तर शरीर मनाच्या आरोग्याची मिळेल साथ. त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया योग सद्गुरू विचारधारामध्ये षड्रिपूवर केली मात तर शरीर मनाच्या आरोग्याची मिळेल साथ. षड्रिपू म्हणजे आपले 6 शत्रू. आजकाल जवळपास सर्वच व्यक्तींमध्ये षड्रिपू म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 दोष आहेतच. त्या दोषांनाच आपण षड्रिपू असे म्हणतो. फारसी भाषेत त्यांना आयेब असे म्हणतात. हे 6 आयेब ज्याच्या अंगी ठासूर भरलेले असतात त्यालाच आपण म्हणतो साहेब. या 6 दोषांना म्हणजेच षड्रिपूंना सहज धारण करणारा साधारण, या 6 षड्रिपूंना मान्य करणारा सामान्य, या 6 षड्रिपूंना आपल्या धाकात ठेवणारा साधक, या 6 षड्रिपूंना अदू करणारा साधू, या 6 षड्रिपूंचा संपूर्ण अंत करणारा संत. आणि या 6 षड्रिपूंना आणि या 6 षड्रिपूंचा अर्थ नीट समजून घेऊन स्वतःची आत्म उन्नती करतो त्याला बोलतात समर्थ. षड्रिपू म्हणजे आपले 6 शत्रू. आपल्या ज्या 6 भावना आहेत म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, खरं तर हेच आपले 6 शत्रू आहेत. त्यामुळे या षड्रिपूवर जर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला दुसऱ्याला माफ करता यायला हवं. असं आपण दुसऱ्याला उदार मनाने माफ करतो तसंच आपल्याला स्वतःला देखील माफ करता यायला हवं. कारण अपराधीपणाची भावना अत्यंत त्रासदायक असते. या दडपणामुळे शारीरिक मानसिक आरोग्य बिघडते, शरीर मनावर ताण येतो. म्हणून रोजच्या रोज आपलं मन साफ असणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि ते माफ करण्यातून साध्य करता येतं. रोजच्या रोज आपलं मन साफ असणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मन साफ असण्यासाठी सर्वात महत्त्वाचं हेच आहे की आपण देवाची, परमेश्वराची, आपल्या सद्गुरूंची मनापासून भक्ती करता आली पाहिजे. याच भक्तीची शक्ती आहे. आपण स्वतः भक्ती करतो म्हणजेच काय करतो तर आपण भक्ती म्हणजे देवाची, परमेश्वराची, आपल्या सद्गुरूंची मनापासून उपासना प्रार्थनाच करतो. त्याची आपल्याला आपले जीवन जगण्यासाठी सुखी समाधानी निरोगी आरोग्यमय आरोग्य लाभावे म्हणून आळवणी करतो. मनापासून साथ मिळावी आपले आणि आपल्यासोबत असणाऱ्या आपल्या प्रियजनांना देवाची, परमेश्वराची, आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद लाभून कौटुंबिक जीवनात आनंददायी अनुभव येण्यासाठीची ही प्रक्रिया आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया मन सामर्थ्य प्रार्थना नक्की काय आहे. नित्य उपासना आणि मन सामर्थ्य प्रार्थनेच्या स्पंदन लहरीचे हे आध्यात्मिक शास्त्र आहे. स्पंदन लहरीचे आध्यात्मिक शास्त्र सर्वव्यापी आहे. आपण मोबाईलवरून ज्या नंबरला कॉल करतो त्या नंबरच्या स्पंदन लहरी जशा ज्या माणसाकडे मोबाईल आहे त्याच माणसाला शोधून काढतात. त्याचप्रमाणे मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक साधकाला
भक्ताला समस्यावरील उपाय आध्यात्मिक शक्तीची साधना देताना अग्निदेवतेच्या मदतीने देतो. आपण मनापासून नित्य सुदर्शन उपासना जर केली, मन सामर्थ्य प्रार्थना जर केली आणि ती करायला सुरुवात केली तर देवता आशीर्वादात्मक स्पंदन लहरी पाठवतात. हेच शिवकवच, दत्तकवच, देवी कवच असतं. नित्य उपासना मन सामर्थ्य प्रार्थना लहरी तीव्र झाल्या की आशीर्वाद लहरी परिणामकारक असतातच. पण माणूस पापकर्म एकाग्रतेने करतो आणि पुण्यकर्म विस्कळीत मनाने करतो. मद्याचा प्रभाव चटकन जाणवू लागतो, मसाला दूध उशिरा अंगी लागते. पण दीर्घ परिणामाचा सारासार विचार करायला हवा. आपण एखाद्याला कठोर वाणीने बोलतो, प्रचंड अपमान करतो, तेव्हाही त्या व्यक्तीच्या क्रोधावर, त्या क्रोधाच्या लहरी आपल्या जवळ येऊन अशुभ कवच निर्माण करतात. म्हणून आपली भूक मंदावते, उत्साह नाहीसा होतो, अस्वस्थ वाटू लागते. म्हणून मी म्हणतोय, क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच, मिळणारच. मोबाईल आता आला बरोबर, पण संतांकडे हे स्पंदन विचार लहरी संक्रमण करण्याची योग शक्ती, योग भक्ती व प्रखर उपासनेची युक्ती त्या काळी होती. आजही अमेरिकेत असलेल्या मुलाला आपल्या मातृदेवतेची तीव्र आठवण झाली की इकडे तिची आई गलबायला लागते. नित्य उपासना, सुदर्शन उपासना आणि मनसामर्थ्य प्रार्थनेच्या स्पंदन लहरीचे महत्त्व म्हणजे जो साधक ही बिदिरींची नित्य उपासना, सुदर्शन उपासना आणि मनसामर्थ्य प्रार्थना नियमित म्हणेल त्याला अतुलनीय ऐश्वर्य, आरोग्य, समृद्धी निश्चित प्राप्त होईल आणि त्याला कसलेही भय राहणार नाही. एखाद्या ग्रहाचे रत्नही स्पंदन लहरी प्रसारित करीत असते व त्या ग्रहाचा मंत्र म्हटला की त्या लहरी उत्तेजित होत असतात. आता लक्षात येईल की आपल्या स्पंदन विचार लहरी किती शुभ आणि सकारात्मक असायला पाहिजेत. सामर्थ्य प्रार्थनेने, नित्य सुदर्शन उपासनेने, एकमेकाशी सौजन्याने वागल्याने केवढी ऊर्जा निर्माण होते याचा अनुभव घ्याच. मग आपण करणार ना नित्य उपासना, सुदर्शन उपासना आणि मनसामर्थ्य प्रार्थना ही करायला सुरुवात करा. स्पंदन लहरीचे जे महत्त्व आहे ते तुमच्यापर्यंत निश्चित पोचतील आणि तुम्हाला आरोग्य, समृद्धी प्राप्त होईल. धन्यवाद.